भारतातील सर्वात मोठ्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी कोल्हापुरात सुरू आहे. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री राजेश तांबे साहेब. आपण त्यांच्याकडून ही तयारी कुठपर्यंत आलेली आहे याची या ठिकाणी माहिती घेऊयात. तांबे साहेब, काय सांगाल? फार मोठ्या प्रमाणावरती ही जय्यत तयारी या ठिकाणी दिसून येते. कोल्हापूरातील शाहू नगरीमध्ये ऐतिहासिक दसरा चौकमध्ये उद्या दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती, भारतातील सर्वात मोठी जयंती कोल्हापूरमध्ये साजरी केली जाणार आहे. आणि त्या जयंतीचं तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आपण बघू शकतोय. आणि ह्या तयारीत आमचे सर्वच यशवंत सैनिक रात्रदिवस मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर जे पै पाहुणे येणार आहेत, जे संपूर्ण बाकीच्या जिल्ह्याचे लोक येणार आहेत, त्यांची राहण्या खाण्याची जेवणाची व्यवस्थासुद्धा इथं भक्कमपणे केलेली आहे. त्याचबरोबर जे प्रमुख पाहुणे येणार आहेत किंवा वेगळे अतिथी येणार आहेत, त्यांचीसुद्धा सगळी तयारी इथं पूर्णपणे केलेली आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती एवढ्या भव्य दिव्य प्रमाणावरती घेण्यापाठीमागे तुमचा उद्देश काय आहे? ह्याच्यामुळे एकच उद्देश आहे की धनगर समाजाचा जो इतिहास पुसला गेला आहे किंवा कुठे लिहिला गेलेला नाही, तर तो इतिहास कुठंतरी समाजामध्ये यावा किंवा लोकांना कळावा. धनगर समाजाचा इतिहास काय आहे? धनगर समाजाचा इतिहास फार जाज्वल्य आहे. चंद्रगुप्त मौर्यापासून ते होळकरांच्यापर्यंत फार मोठे राजे होऊन गेले. पण अलीकडच्या काळात डोंगर दड्यावस्थेमध्ये धनगर समाज राहतो आणि शिक्षणापासून वंचित राहिला, मुख्य प्रवाहात आला नाही. त्यामुळं जो धनगर समाज एकेकाळी राज्य करता होता, त्यांना आता आरक्षण मागायची वेळ आली की नामुष्की दूर कुठं व्हावी आणि समाज सुसंस्कृत व्हावा, शिकावा, याच्यासाठी ही सगळी धडपड आहे. इतिहासापासून आपण हे शिकलो की इतिहासातून आपण काहीच नाही शिकलो, अशी सध्या परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. त्यामुळे प्रबोधनाच्या कार्यक्रमावरती या ठिकाणी आपण भर दिलेला आहे. हे प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी आपण कोणाला पाचारण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी कोण पाहुणे मंडळी येणार आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने जो इतिहासकार आहेत आणि इतिहासाचा गाढा अभ्यास ज्यांना आहे ते प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे नांदेडचे येणार आहेत. याचा फार मोठा धनगर समाजावरती अभ्यास आहे. त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदेसुद्धा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर जी न्यायालयात याचिका चालू आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणासाठी, ते जे वकील आहेत अण्णाराव पाटील, हे सुद्धा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर काही समाजसेवक, समाज संघटक जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतात ते सुद्धा येणार आहेत. आणि त्याचबरोबर धनगर समाजाचे जे गुरुवर्य आहेत, देवाजी मामा, त्याचबरोबर कृष्णा डोने महाराज, हे सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी तो असणार आहे. पारंपरिक लोककला महोत्सव असेल किंवा धनगर समाजाची जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. जसं धनगरी ओवे असतील किंवा यजनोत्सव असेल, आपला वालुग असेल, हे सर्व या ठिकाणी आयोजित करण्यामध्ये तुमचा काय होतं आहे? आता सध्याच्या डॉल्बीच्या काळामध्ये जे पारंपरिक वाद्य आहेत हे लोक विसरत चाललेले आहेत. आत्ताची जी नवीन पिढी आहे ते डॉल्बीचा दंदनाट आणि वेगळी गाणी असतात, त्याच्यामधून घेण्यासारखं काहीच नसते. त्याच्यापेक्षा त्याला फाटा देऊन जी आपली संस्कृती आहे, जी कला आहे, धनगर समाजाची संस्कृती आहे, याचं जतन करण्याचं काम आम्ही ह्या होळकर साहेबांच्या जयंतीमध्ये करणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये ढोल असणार आहेत, महिलांचं लेझिम असणार आहे, मर्दानी खेळ असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे ऐतिहासिक कार्यक्रम आहेत हे या जयंतीमध्ये होणार आहेत. अतिभव्य शोभायात्रा, फटाक्यांची आतषबाजी, भव्य मिरवणूक, हे जर सगळं बघितल्यानंतर कोल्हापूरमध्ये यापूर्वी अशा पद्धतीने कधी जयंती साजरी केली होती? भव्यपेक्षा आम्ही याच्यामध्ये संस्कृती जपायचं काम प्रामुख्याने करणार आहोत. आणि तुम्ही म्हटला की बाबा अशी जयंती एवढी मोठी प्रमाणात झाली नाही. मागच्या वर्षापासून आम्ही हा प्रयत्न केला आहे की बाबा जे ऐतिहासिक शहर आहे, ज्याला वसा वारसा आहे शाहूंचा, अशा भूमीतूनच महाराज यशवंतराव होळकरांची
जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला 100% यश आलं. त्या धर्तीवर चालू वर्षातसुद्धा आम्ही ही मोठ्या प्रमाणात जयंती करणार आहे, जेणेकरून जो धनगर समाज झोपलेला आहे तो जागेतून कुठंतरी येईल. आज देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्राची त्यांच्या विचारांची गरज निर्माण झालेली आहे. काय सांगाल? याचं एकमेव कारण आहे की धनगर समाज हा खूप मागासलेला आहे आणि कुठंतरी लाजरा अजूनसुद्धा आहे. त्यामुळं धाडस करून पुढे येत नाही, तर ते पुढे येण्यासाठी त्याच्यामध्ये संपूर्ण देशालाच गरज निर्माण झालेली आहे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांची. कारण ते प्रखर राष्ट्रभक्त होते, राष्ट्रनिर्माते होते आणि त्यांनी राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रचंड असं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा, राष्ट्रहित नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर होतं. आणि आज जी देशामध्ये परिस्थिती आपण पाहतोय याची तुलना महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाशी केली असता कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे बघता? महाराजा यशवंतराव होळकरांचं कार्य बघितलं तर फार जाज्वल्य आहे. महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्यावर सलग 18 लढाया केल्या, त्या सर्व जिंकलेला एकमेव राजा आहे. आणि जे पेशव्यांनी शिंद्यांनी जे राज्य त्यांचं बळकवलं होतं, जे पूर्ण राज्य गेलेलं पुन्हा स्वतःच्या ताकदीवरती मिळवून स्वतःचा राज्याभिषेक करणारा राजा हा शिवाजी महाराजांचा एकमेव राजा आहे. त्यामुळे हा इतिहास समाजाला कुठं प्रेरणादायी ठरणार आहे. म्हणूनच हा इतिहास पुढे घेऊन धनगर समाजाला स्फूर्ती मिळेल आणि लढाईची ताकद मिळेल, ह्या अनुषंगाने सुद्धा आम्ही ह्याचा अभ्यास करतो. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, आद्य स्वातंत्र्यवीर म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांची जगभरामध्ये ओळख आहे. त्यांच्या कीर्तीला साजेशी जयंती झाली पाहिजे यासाठी आपण आग्रही आहात. जयंतीचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, ग्रामीण भागातून या कार्यक्रमासाठी कसा प्रतिसाद मिळतो आहे, महाराष्ट्रातून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? यशवंत सेनेच्या माध्यमातून गेले 1 महिनाभर कार्यक्रमासाठी तयारी चालू आहे. जवळपास 32 जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही तिथले जे लोक आहेत, यशवंत सेनेची लोक आहेत, धनगर समाजाची लोक आहेत, जे नेते मंडळी आहेत, यांची प्रत्यक्षात भेट घेऊन या जयंतीचं महत्त्व सांगतोय आम्ही, किंवा धनगर समाजाच्या काही अडीअडचणी आहेत याच्यावर सांगतोय, किंवा आरक्षण समाजाला का पाहिजे याचं प्रबोधन आम्ही करतोय. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे खेडोपाडी अजूनसुद्धा यशवंतराव होळकर कोण आहेत हे लोकांना माहीत, याच्याशी खूप वाईट का असतो. त्याच्यामुळे प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन धनगर समाज जिथं मंदिर आहेत, बिरोबाची मंदिर आहेत, खंडोबाची मंदिर आहेत, त्या मंदिरात जाऊन तिथला आसपासचा समाज एकत्र करून त्यांना प्रबोधन करायचं गेलं 1 महिन्याभर काम करतोय. त्याच्यामुळं ह्या जयंतीसाठी कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातनं 20 ते 30 हजार लोक येतील ही 100% मला गॅरंटी. होते माजी श्री राजेश तांबे साहेबांनी यांनी सांगितलेलं आहे की या जयंती उत्सव सोहळ्यासाठी आम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड असा प्रतिसाद मिळतो. त्यामध्ये भारताचे आद्य स्वातंत्र्यवीर, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाला, त्यांच्या कीर्तीला, त्यांच्या इतिहासाला साजेल आणि शोभेल अशी जयंती कोल्हापूरकर या ठिकाणी निश्चितपणे साजरी करतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय श्री तप्पा शिरोले आहेत, त्यांचे देखील आपण या संदर्भात एक प्रतिक्रिया घेऊयात. एवढंच जबरदस्त असं नियोजन यशवंत सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. काय सांगाल याविषयी? गेले 1 महिना झाला आम्ही सर्वच यशवंत सेनेचे पदाधिकारी माननीय श्री राजेश तांबे साहेबांच्या माध्यमातून ही आमची बैठक झाली की प्रत्येक वर्षी आम्ही हा जयंतीचा कार्यक्रम घेत असतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून की हा आपला एक समाजामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं त्याची जाणीव, ती कल्पना अजून आमच्या समाजाला दिसत नाही. तेव्हा हे लोकांच्या समोर कुठेतरी यायला पाहिजे या उद्देशानं आज आम्ही या कोल्हापूर नगरीतून, कारण छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणजे इथं पहिल्यांदा जे काय पिकलं जातं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकलं जातं असे एक इतिहास सांगतो. त्यामुळे या ऐतिहासिक नगरीमधून गेल्या वर्षीपासून आम्ही हा एक यशवंतराव होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यायचा नियोजन प्रत्येक वर्षी असणार. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावरती समाज बांधव उपस्थित आहे. आम्ही गेले आता 15 ते 20 दिवस झाला आम्ही कार्यक्रमाची तयारी चालू असताना आमची यशवंत सेनेची ज्या गावामध्ये शाखा आहेत प्रत्येक गावातील शाखा अध्यक्ष असतील, संघटक असतील, त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन समाजाचं प्रबोधन करून जास्तीत जास्त लोक कसे आणता येतील या कार्यक्रमासाठी आणि कार्यक्रमाची शोभा कशी वाढेल यासाठी सर्वच यशवंत सैनिक म्हणण्यापेक्षा सर्वच धनगर समाज बांधव त्यामध्ये प्रामुख्यानं काम करतात. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत असं सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे करवीर नगरी म्हणजे कोल्हापूरची नगरी जी आहे ही युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी राहिलेली आहे.
रणरागिणी ताराराणी यांची कर्मभूमी राहिलेली आहे. आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर ही कर्मभूमी आहे आणि एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या युगपुरुषांच्या या कर्मभूमीमध्ये या नगरीमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी व्हावी हे स्वप्न यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने ही जय्यत तयारी सुरू आहे. या तयारी संदर्भातील आणखी काही माहिती घेऊयात. या ठिकाणी आपले माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे साहेब आहेत जे यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे ते अध्यक्ष आहेत. डॉक्टर साहेब काय सांगाल? फार मोठ्या प्रमाणावरती नियोजन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यामध्ये आपला हेतू काय आहे? कोल्हापूरमध्ये आता हे दुसरं वर्ष आहे की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करतो. भारतातील सर्वात मोठी जयंती साजरी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं अखंड दीड महिना आम्ही यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी निरंतर काम करत आहोत आणि कोल्हापूर ती उद्याची जी जयंती आहे ती न भूतो न भविष्यती अशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. कोल्हापुरातील धनगर समाजातील सर्व बांधवांमध्ये उत्साह असा कळकळून वाहत आहे कारण आपल्या राजाची जयंती उद्या आहे आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करणार आहोत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या त्या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमासाठी मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तर असंख्य धनगर बंधू या ठिकाणी जमा होणारच आहे परंतु तमाम महाराष्ट्रातून अनेक नेते अनेक यशवंत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धनगर बांधव या ठिकाणी यशवंतराव होळकरांच्या जयंतीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. निश्चितच. तर हे होते माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे साहेब यांनी सांगितलेलं आहे. इतिहासाचे संशोधक असतील, इतिहासाचे गाडे अभ्यासक असतील, इतिहास तज्ज्ञ असतील किंवा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे अनुयायी असतील, हे लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय श्री संजय काळे साहेब आहेत. आपण त्यांची देखील या संदर्भातली एक प्रतिक्रिया घेऊयात. संजय काळे साहेब काय सांगाल? कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते सांगा. युवकांचा जो सहभाग आहे तो वाढवण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केला आहे या दिवसात? आता 1 महिन्यापासून आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बऱ्यापैकी शाखा आहेत. त्या शाखेमध्ये आम्ही जातोय. त्या शाखेतले आमचे पदाधिकारी तर आहेतच आहेत, त्याचबरोबर नवीनसुद्धा युवक या शाखेच्या माध्यमातून जोडला जातोय आणि युवकांचा एवढा मोठा प्रतिसाद, जय मल्हार बोलो कोल्हापूर चोलो ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे जास्तीत जास्त संख्येनं आमच्या गावातून येतील हे स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे सांगत आहेत. आणि ह्या जयंतीला माझ्या गावातून एवढी लोक, तुमच्या गावातून एवढी लोक, अशा पद्धतीनं लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद पाहून आम्हाला सुद्धा वाटतं की हे ग्राउंड हे दसरा चौकात आम्हाला यावेळी नियोजनाला पुरेल की नाही हे शंका वाटतं. निश्चितच. तर हे होते माननीय श्री संजय काळे साहेब यशवंत सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव. त्यांनी सांगितलेलं आहे की गावोगावी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत, समाज बांधवांच्या घोंगडी बैठका होत आहेत आणि सर्वजण या ठिकाणी चर्चा करत आहेत की आम्हाला कोल्हापूरला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यासाठी जायचं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते येणार आहेत. म्हणून माझी देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी, या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी कोल्हापुरामध्ये यावं. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पंढरे. जय मल्हार, जय भारत.